आजची रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि मुलांना खाण्याकरता खूप चविष्ट. आपण टिफिनवर पण देऊ शकतो आणि मुलांना ही डिश खूप आवडणार. इथे मी अर्धा वाटी जाड पोहा घेतलेला आहे. जाड पोहा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. छान असे रवाळ असे बारीक झालेले आहे. आता आपण त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ही डिश बनवण्याकरिता खूप सोपी आहे आणि मुलांना खूप आवडणार ही डिश. पौष्टिक अशी डिश आज आपण बनवत आहे. थोडेच मीठ टाकलेले आणि पाणी टाकून गव्हाचं पीठ चपाती बनवण्याकरिता मळत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घेऊया. छान असे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. गिलसर नाही करायचे, आपण चपाती बनवत असतो त्याप्रमाणे पीठ भिजवून घेतलेलं आहे. मिक्सरचं पॉट घेऊया. यामध्ये पनीर टाकूया. पनीरचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. पोहा खाच्या चम्मचने 2 चम्मच दही टाकलेला आहे. चिली सॉस पोहा खाच्या चम्मचनी 1-1.5 चम्मच चिली सॉस टाकलेला आहे. आणि आता आपण बेसन टाकत आहे. पोहा खाच्या चम्मचनी 3 चम्मच. मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. 3 ते 4 चम्मच मी इथे बेसन घेतलेलं आहे. मीठ, हळद मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला. पुन्हा मी यामध्ये थोडंच पाणी टाकलेलं आणि मिक्सरमध्ये बघा छान असं बारीक करून घेतलेलं आहे. थोडंच पाणी वापरलेलं आहे. इथे मी गाजर, शिमला मिरची आणि कांदा छान लांब कापून घेतलेला आहे. आपण पीठ भिजवून घेतलेले होते. आता आपण चपाती बनवूया. खूप जाड पण नाही करायची आहे आणि खूप पातळ पण नाही. आपण चपाती बनवत असतो त्याप्रमाणे 80% आपल्याला ही चपाती शिजवून घ्यायची आहे. आता आपण काढून घेऊया. या प्रकारे मी पूर्ण चपाती बनवून घेतलेले आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी पोहामध्ये 4 रोल बनलेले आहे. कढई घेऊया. कढईमध्ये थोडंच तेल टाकूया. यामध्ये मी लसूण बारीक बारीक कापून घेतलेला आहे. लसूण टाकलेला. लसूण झाला की यामध्ये पनीर बारीक कापून घेतलेला आहे ते टाकलेलं आहे. थोडंच पनीर झालं की यामध्ये आपण शिमला मिरची, गाजर, कांदा टाकूया. छान असं थोडं परतून घेऊया. यामध्ये टाकूया चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घेऊया. ही डिश मुलांना टिफिनवर पण देऊ शकतो आणि मुलांना ही डिश खूप आवडणार. बघा छान अशी डिश थोडीच परतून घेतलेली आहे. यामध्ये मी थोडाच सोया सॉस टाकत आहे. सोया सॉसमध्ये मीठ असतं थोड्याच प्रमाणात इथे आपल्याला वापरायचं आहे. पोहा खाच्या चम्मचनी अर्धा चम्मच मी सोया सॉस टाकलेला आहे. आपण चपाती बनवून घेतलेली होती. यावर बेसन टाकूया. बेसन, पनीर याचं मिश्रण बनवून घेतलेले होते ते टाकूया. आता आपण पलटून घेऊया. बेसन बाजूला जात असेल ते पुन्हा चपातीजवळ आणायचे. छान अशी पौष्टिक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे.
बनवून बघा ही डिश. रोज रोज जेवणमध्ये काय बनवायचं, तर ही डिश आपण सहज अवघ्या 5 मिनिटात बनणार. ही डिश सहज बनवू शकतो. छान असा पराठा बनलेला आहे. आता मी दुसरा पराठा पुन्हा दाखवत आहे की कसा बनवायचा. दुसऱ्या पराठ्यावर झाकून दिलेला आहे. आता आपण पराठा पलटून घेऊया. सहज पलटत असतं. इथे मी नॉनस्टिक पॅन वापरलेला आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की ही डिश कशी बनलेली आहे. आपण यामध्ये पनीरचा वापर केलेला आहे. ही डिश खाण्याकरिता पौष्टिक आहे. छान असा दुसरा पण पराठा बनवून घेतलेला आहे. या प्रकारे मी पूर्ण पराठे बनवून घेतलेले आहे. वरून मी मेयोनीज टाकत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. छान असा वेज रोल मी बनवलेला आहे. बाय बाय.